नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्ही जर लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 16वा हप्ता जमा केला जाणार आहे, म्हणजे 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। मित्रांनो, 16व्या हप्त्याबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून आता 3000 रुपयांचा हप्ता येऊ शकतो, कारण या योजनेमध्ये आता 3000 रुपयांनी वाढ केली जाणार आहे। मित्रांनो, यामध्ये शेतकऱ्यांना कशा पद्धतीने 15000 रुपये दिले जाणार आहेत। मध्य प्रदेश मध्ये सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 6000 रुपये पूर्वी दिले जात होते, आता 9000 रुपये दिले जाणार आहेत, म्हणजे यामध्ये आता 3000 रुपयांनी वाढ केली जाणार आहे। आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा याच पद्धतीने दिले जाणार आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6000 रुपये, पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 9000 रुपये, एकूण 15000 रुपये दिले जाऊ शकतात। मित्रांनो, ही माहिती मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री डॉक्टर कुंवर विजय शहा यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत यामध्ये जर 3000 रुपयांनी वाढ झाली तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 9000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6000 रुपये, एकूण 15000 रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा दिले जाऊ शकतात। मित्रांनो, तत्पूर्वी तुमचे हे खाते पीएम किसान योजनेचे ऍक्टिव्ह आहे का, अपडेट असणं आवश्यक आहे। सर्वप्रथम तुम्हाला नो युअर स्टेटस पाहून घ्यायचंय। पीएम किसान सन्मान निधीचा स्टेटस पाहण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवरती यायचंय, या ठिकाणी क्लिक करायचंय। स्टेटस पाहण्यासाठी नो युअर स्टेटसला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर परत तुमच्या समोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल। त्या पेजवरती आल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला काही माहिती भरायची आहे। नीट समजून घ्या, प्रत्येक शेतकऱ्यांना ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण आपला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो खाता आहे तो अपडेट आहे का, ऍक्टिव्ह आहे का, हे पाहणं गरजेचं आहे। आता या पेजवरती सविस्तर माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। नसेल तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबर यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आधार कार्डच्या माध्यमातून मिळवता येणार आहे। मित्रांनो, या संदर्भात सुद्धा पूर्वी आपण व्हिडिओ घेतलेला आहे, माहिती असेल तर पहा, नसेल तर तुम्ही या पद्धतीने पाहू शकता। रजिस्ट्रेशन नंबर टाका, कॅप्चा टाका आणि गेट ओटीपी यावरती क्लिक करा। आता मी सर्व माहिती या ठिकाणी भरून घेतलेली आहे आणि आता गेट ओटीपी यावरती क्लिक करणार आहे। गेट ओटीपी यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो केवायसी करत असताना दिलेला आहे त्यावरती एक ओटीपी येईल। तो ओटीपी मोबाईल ओटीपी या ठिकाणी टाकून गेट डाटा यावरती क्लिक करायचं आहे। ओटीपी आलेला आहे, जशाच तसे ओटीपी टाकून गेट डाटा यावरती मी क्लिक करणार आहे। तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस असणार आहे। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16व्या हप्त्याची तारीख जेव्हा येईल तेव्हा आपण डिटेल्स पाहणारच आहोत। तत्पूर्वी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये निधी वाढल्यानंतर किंवा हप्ता जर या ठिकाणी वाढ करण्यात आलेला असेल तेव्हा सुद्धा आपण नक्की अपडेट घेणार आहोत। काही मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून सुद्धा माहिती सांगण्यात येते। आता इलिजिबल स्टेटस मध्ये तुम्हाला लँड सीडिंग येस आहे का, नो आहे पाहून घ्या। ई केवायसी येस आहे का, नो। आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस येस आहे का, नो। पूर्ण डिटेल्स पाहून घ्या। व्ह्यू अकाउंट डिटेल्स वरती क्लिक करून सुद्धा पूर्ण डिटेल्स पहा आणि रिझन सुद्धा पाहणं गरजेचं आहे। आता लँड सीडिंग इथं नो दाखवलेला आहे, म्हणून या लाभार्थ्याला आता हप्ता येणार नाही आहे। आता इनिलिजिबल डेट जी आहे, किती तारखेपासून तुम्हाला हप्ता मिळत नाही आहे याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। 12/7/2022 पासून या लाभार्थ्यांना हप्ता मिळत नाही आहे। या पद्धतीने घरी बसल्या सर्व सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकता। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।